मोरया. यंदा गणपती उत्सव आहे, सगळ्यांच्या घरामध्ये गणपती साजरा केला जातोय, पण आम्हाला असं वाटतं की गणपती फेस्टिवल बरोबर, सेलिब्रेशन्स बरोबर आपल्याला आपल्या पर्यावरणाचा प्रचंड विचार करण्याची अतिशय गरज आहे. आत्ताची परिस्थिती, पाणी नाही, दुष्काळ आहे, खायला प्यायला नाही आहे, दुःख आहेत, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये फेस्टिवल तर आपण सेलिब्रेट करतोच, पण त्याच्याबरोबर इको फ्रेंडली असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून माझ्या घरी नाही, पण माझ्या मैत्रिणीच्या घरी, अमृताच्या घरी गणपती येतो. पण गेल्या वर्षीपासून असं आम्ही ठरवलं आहे की गणपतीचं विसर्जन हे घरातच करायचं. आणि गणपतीची मूर्ती ही पण शाडूच्या मातीचीच आणायची. आता मला वाटतं पुढच्या वर्षीपासून अमृता आपण एक छान सुंदर चांदीची किंवा अशी काही मूर्ती आणून बनवून घेऊया, जी आपण दरवर्षी वापरू. म्हणजे माती किंवा प्लॅस्टिक हे पण आपण वापरणार नाही. मी मागच्या वर्षी असं ठरवलं की वाय नॉट आपण शाडूच्या मातीचाच गणपती आहे तर घरीच का नाही करावं विसर्जन. आणि लास्ट इयर आम्ही हे केलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी एक नारळाचं झाड खाली इथे बिल्डिंगमध्ये लावलं आहे. माझ्याकडे नारळाला कोंब आला होता तर ते बिल्डिंगमध्ये लावलं आणि आता बऱ्यापैकी छान मोठं झाड झालं आहे. तर मी सकाळी जाऊन जी माती असते आणि ते जे पाणी आणि निर्माल्य त्या झाडामध्ये विसर्जन करते. आणि जे बाकीचं निर्माल्य आहे ते समुद्रामध्ये ज्या पद्धतीने आपल्याकडे आता सध्या गव्हर्मेंटने खूप व्यवस्था केलेली आहे त्याप्रमाणे त्याचं विसर्जन केलं जातं. सो असा हा आमचा क्यूटसा मित्रमंडळाचा, माझ्या फॅमिलीचा असा हा गणपती. आणि आजचं हे गणपती विसर्जन मला तुमच्या सगळ्यांबरोबर सेलिब्रेट करायला खूप खूप आनंद होतो आहे.